तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रिद्धपूर ग्रामपंचायतीमध्ये दूषित पाणी पुरवठ्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव झाल्याची घटना समोर आली आहे। गावातील 16 नागरिकांना डायरियाची लागण झाल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे। गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी सांडपाणी नाल्यातून टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच प्राथमिक उपआरोग्य केंद्राजवळ आणि वार्ड क्रमांक 6 मधील तिवसा रोड परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती असल्याने नागरिकांना दूषित पिवळ सर्व शेवाळयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे उलट्या, पोटदुखी, जुलाब आदी लक्षणे अनेक नागरिकांमध्ये आढळून आली। शनिवार 11 जुलै 2026 रोजी प्राथमिक उपआरोग्य केंद्राला सुट्टी असल्याने अनेक रुग्णांनी खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेतले। माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके यांनी नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेश्राम यांना दिली। त्यानंतर त्यांनी आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांना तातडीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले। वार्ड क्रमांक 6 मध्ये आशा कार्यकर्त्या सूर्या बानो मजहर अली यांनी केलेल्या सर्वेक्षण 16 नागरिकांना डायरियाची लागण झाल्याचे आढळून आले आहे। संबंधित नागरिकांना ORSची पाकिटे, ग्लुकोज व आवश्यक औषधे वितरित करण्यात आली असून त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत। MCN न्यूज मराठी करिता सचिन डवके, रिद्धपूर, मोर्शी।